आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीतल्या स्फोटासंदर्भातली। दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय आणि या स्फोटामध्ये दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू झालाय। या हल्ल्याचं तुर्की कनेक्शन सुद्धा आता समोर आलंय आणि याबाबत आपण अधिक माहिती या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी आहे ज्यावर आपलं लक्ष आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं ते भूमिपूजन करणार आहेत आणि त्यांच्या या नाशिक दौऱ्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। कशी तयारी झाली आहे नाशिकमध्ये या संदर्भातली आणखी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या राजकीय बैठकांची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये ते मुंबई मनपा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसच्या संसदीय समितीची आज पुन्हा बैठक होतीये आणि आजच्या बैठकीमध्ये मनसेसोबत जाण्यावर काय नेमका निर्णय होतो आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या दोन बैठकांवर आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भातले सुद्धा सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत।